नरेश योगेश तीन षटकांचा सामना जास्त वेळ घेऊ नका. चालूक संघ लगेच सामना चालू करा. स्ट्राईक एंडला योगेश तर नॉन स्ट्राईक एंडला नरेश अशी जोड केली मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. यावेळेस चांगला चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू डॉट. दशरथ यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव तरी कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. वन शॉर्ट. वन शॉट. एकच धाव. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिले मॅडन पॉवर प्लेचा षटक आहे. यावेळेला चांगला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल कारण त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. यावेळेस 2 धावा रोखू शकत नाही. पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने 3 धावा ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय कवटेवाडी संघाची. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू सीमा पार. फाईन लेग रिजन मधून चौकार. आणि 4 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दशरथ मात्र चांगली गोलंदाजी करतो. थोडी साथ देणे देखील गरजेचं क्षेत्ररक्षकांनी, परंतु तशी फलंदाजी देखील योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस ब्लॉक होल्ड मध्ये हा चेंडू फेकला होता. डॉट डिलिव्हरी ते पाहायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी फास्ट आता मात्र पाहायला मिळेल आणि चेंडू अगदी सीमा पार जाईल. चौकार. अकरा धावा. धावफलका विचार केला पहिल्या षटकाचा तर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
नरेश आणि योगेश लाख दोन्ही बरोबर लिहाच ना हां मग योगेश आता आउट आउट आहे ना नरेश तू सुरेश कोण तू नरेश योगेश आता तरी लिहून आली खासदार नरेश 11 झालं तर क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. जर विचार केला उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लास्ट सामना पण पाहिला जांभूळवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये सालोक टीम. गोलंदाजी मार्कवर करण च्या वेळेस चांगला चेंडू बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. षटकातील दुसरा चेंडू यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. अवघ्या 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना जवळपास 30+ धावा होणं खूप गरजेचं. यावेळेस चांगला फटका लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न योगेशच्या माध्यमातून थोडंसं फंबल इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने दुसऱ्या षटकामध्ये हा पहिल्या धावा येतात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर जवळपास 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. यावेळेस चांगला फटका परंतु झेल त्या ठिकाणी फलंदाज होईल बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफ पण तेवढे वेळ त्या ठिकाणी चेंडू कटवण्यात यश आले. मनुजाला 1च धाव येईल. 1 धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 14 धावा. आणि या वेळेस त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज बाद. षटक देखील संपुष्ट झालं. योगेश गोलंदाजी मार्कवर जगदीशला आपण पाहू शकाल. अवघ्या 14 धावा 2 षटकांच्या अंती पाहतोय. यावेळेस बिजिट करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल का? क्षेत्ररक्षण तर पोहोचलाय परंतु खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या दरम्यान 2 धावे ते कंप्लीट होते. 2 धावांच्या मदतीने 16 धावा.
यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरं देखील सक्सेसफुल. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का? आणि यावेळेस दोन देखील धावा पूर्ण होत आहेत. या दोन धावांच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील अवघे 4 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक इनला मनोज. यावेळेस थोडस बाहेर जाणारा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. फक्त एक धाव इथे आली लेग बाय स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या 3 चेंडूंमध्ये परागला मोठे फटके खेळावे लागतील. अवघे 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूला फेकून दिले वाईड काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क. षटकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावफलकावरती विचार केला तर 25 धावा. यावेळेस स्लोवर डिलिव्हरीचा चेंडू होता. एक धाव तर कंप्लीट झाले. सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4ला 12 पाहिजे होते. रंकेने 2 बॉलात 2 षटकार मारले. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण आणि यावेळेस फलंदाज बाद. एकच धाव ना, एक धाव. 27 धावा आणि 28 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला लगेच जा कवटेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये.
हरेश. गोलंदाजी मार्कवर हरीश. तर स्ट्राईक एंड फॉलो रोशन पवार याला आपण पाहू शकाल. 28 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल हरीश याला. यावेळेस त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने संघाचा श्री गणेश झालाय. एटीएम मात्र खुलं झालंय. 2 या अंकाने विजयासाठी अद्यापही 16 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. एकच ना रे. 17 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. माफी असावी. यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एकच धाव येईल. बोल रे जशी का खैर. काय काय चला शेवटचा सामना आहे आणि जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. एक ठिकाणी बसू नका. काय रे शेरा. मॅच बघ मॅच बघ चालू आहे बघ. मॅच बघ मॅच. नाही रे आमच्या इथं आहेत त्या लाईव्ह. खेळाल का उद्या. ठीक आहे चल बोल धर. किती एक सिंगल काढले ना. किती रे 3 चेंडू 4 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 24 धावसंख्येची गरज अद्यापही असेल. स्ट्राईक एंडला आपण रोशनला पाहू शकाल. यावेळेस चांगला फटका. त्या ठिकाणी झेल होणं खूप महत्वाचं होतं. कारण जर का विचार केला तर एक रोशन सारखा महत्वाचा फलंदाज चालूक टीम मध्ये आणि तोच हा सामना सहजरित्याने फिरवू शकतो. या दरम्यान 2 धावा येतील. 2 धावाच्या मदतीने 6 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 22 धावसंख्येची गरज आहे. चार चेंडू 6 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकाने देखील साथ देणं खूप गरजेचं असेल कवटेवाडी संघाला. यावेळेस फलंदाज बाद. सहा धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. अवघ्या धावपलकावरती 6 धावा. विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. हरीशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत दिवसभराचा खेळ कवटेवाडी संघाने चांगला दाखवलाय. तशाच प्रकारची आता गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहते. नवीन फलंदाज राहुल. यावेळेस ड्राईव्ह. यावेळेस रवी आणि फलंदाज राहुल मात्र बॅक टू द पवेलियन होईल. फलंदाज बाद.
यावेळेस यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल जमिनीला ड्रॉपला 4 धावा. नशिबाचा चौकार या ठिकाणी म्हणावं लागेल आणि तो देखील करण याच्या माध्यमातून. करण देखील एक महत्वाचा फलंदाज आहे आणि त्याच्या समवेत जगदीश पवार. पहिला चेंडू चौकार येतोय. इट इज अ नो बॉल. पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. एक चौकार खाल्ल्यानंतर मात्र मनोज बरोबर भरकडलेल्या अवस्थेत आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी करणं खूप अपेक्षित कवटेवाडी संघासाठी, परंतु करण देखील एक तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. यावेळेस फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स चौकार. 15 धावा धावफलकावरती पाहतोय. 9 धावा तर आल्यात. दोन चेंडूमध्ये 9 धावा जमवल्या आहेत. एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय करण्याच्या माध्यमातून. पंधरा धावा धावफलकावरती विजयासाठी अद्याप विचार केला तर 13 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, अकराची सरासरी राखणं गरजेचं होतं. अवघ्या 2 चेंडूमध्ये 9 धावा जमवतोय करण हा फलंदाज. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न, 1 धाव तर सक्सेसफुल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या दरम्यान 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस झेल होणं खूप गरजेचं. या दरम्यान नो मॅन्स लँड मध्ये चेंडू तेच चालतोय. एक बॉल आता 2 बॉल 19 धावा. 19. यावेळेस झेल होणं खूप गरजेचं होतं. त्या दरम्यान सात चेंडू 9 धावसंख्येची गरज असताना पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. 6 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस बिग हिट केलं. झेल होणं खूप गरजेचं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि या दरम्यान फलंदाज होईल बाद. 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. जास्त टीम मिटिंग घेऊ नका, स्पीडअप ठेवा. 6 चेंडू 9 धावसंख्या.
झाला रे आऊट झाला लागतं गोलंदाजी मार्कर योगेशला पाहू शकाल. उर्वरित 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस सुरेख चेंडूची फेक. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. चार बॉल 9 आणली गेम का आता एक बॉल काढ. चला नवीन फलंदाज अरुण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 4 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि त्या दरम्यान चेंडू मात्र सीमा पार. चौकार. कसणार आहे चौकारा. दोन चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. कोण होता रे? गण्या का एंट्री आहे का? गण्या 2 बॉल 3 पाहिजे. फोन करला बॉल कडे योगेश. यावेळेस चांगला चेंडू. बोल ना बोल. लास्ट बॉल आहे. एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज.
सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. एक चेंडू 3 धावा रोखायच्या आहेत. टाक टाक टाक. पाच बॉल आहे. शटर स्पीड नको फक्त. शटर स्पीड काय कर नको. शेवटचा एक चेंडू 3 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कर योगेश, स्ट्राईक एंडला अरुण. फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का. आणि ज्या वेळेस जरा येतो बोला.